दिल्लीमध्ये 3 कोटी रुपये खर्च करून क्लाउड सीडिंग केली, पण पाऊस तर सोडाच, पावसाचा एक थेंबही पडला नाही. क्लाउड सीडिंग ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये विमानाच्या मदतीनं ढगांमध्ये रसायनं सोडली जातात. मग या रसायनांमुळे ढगातील पाण्याचे कण एकत्र येतात आणि मग कृत्रिम पाऊस पडतो. दिवाळीमध्ये दिल्ली हे शहर प्रदूषणाच्या बाबतीत एकदम टॉपला होतं. जो AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स 50 असायला होता, तो 300च्या वर गेला होता. यावरच नियंत्रण करण्यासाठी दिल्ली गव्हर्नमेंटने 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि IIT कानपूरच्या मदतीनं दिल्ली मध्ये क्लाउड सीडिंग केली. यामध्ये टोटल 5 ट्रायल होणार होते, ज्यामधील प्रत्येक ट्रायल साठी 65 लाख रुपये इतका खर्च येणार होता. मागच्याच मंगळवारी 2 ट्रायल झाले, पण पावसाचा काही पत्त्या नाही. आणि यामागचं कारण सांगितलं जात आहे ढगांमध्ये असणारं मॉइश्चर, जे की 20 ते 30% लागतं, पण त्यावेळी ते फक्त 10 ते 15% होतं. याचमुळे बुधवारी होणारा तिसरा ट्रायल रद्द करण्यात आला, कारण ऑलरेडी 2 ट्रायल साठी 1,90,00,000 खर्च आला होता. दिल्लीमध्ये पाऊस पडावा म्हणून गव्हर्नमेंट क्लाउड सीडिंग करतंय आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस जायचं नाव घेत नाहीये. याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करून आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.